Good morning, all of you. Good morning, morning, ma'am. Okay, in our previous lecture, we discussed about the drug information service and drug information bulletin, right? Yes, ma'am. Yes, madam. Yes, ma'am. Okay. Today we are going to start the new topic, surgical dressing. Okay. In a surgical dressing, various equipment or various material are used. Okay. In this chapter, we have to see the various cotton, ribbon, gauze, bandages, adhesive tapes जे की आपण सर्जिकल ड्रेसिंग मध्ये यूज करतो. Okay, firstly let's start with the content of the chapter. Content of the chapter first is definition, ideal properties, use, types, then cotton, ribbon, gauze, introduction, evaluation, test, bandages, adhesive tapes, classification, example, then pharmacopoeial test of quality, other hospital supply and uses. Next, definition of the surgical dressing. Surgical dressing are the material which are used for the dressing of wounds as covering, absorbents, protective or support for injured or diseased टिश्यू. जे काही सर्जिक ड्रेसिंगचं मटेरियल आहे ते कशासाठी यूज केलं जातं, एखाद्या पेशंटला जखम झाली असेल, वुंड्स वगैरे असेल तर ते कव्हर करण्यासाठी कॉटन किंवा ॲडेसिव्ह टेप्स असतील ते वुंड्स कव्हर करण्यासाठी यूज केले जातात. एखाद्या वुंड्स मधून जर ब्लिडिंग होत असेल तर ते ब्लिडिंग ऑब्सॉर्बंट होण्यासाठी ॲब्सॉर्बंट कॉटन तिथे यूज केला जातो. एखाद्या वुंड वरती बाहेरचं इन्फेक्शन होऊ नये त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्ही त्या जखमेला काय करणार, सर्जिकल ड्रेसिंग करणार. एखादं इंज्युअर्ड टिश्यू असेल त्याला सपोर्टिव्ह साठी तुम्ही सर्जिकल dressing करणार. Again revise, the surgical dressing are the material which are used for dressing of wound as a covering, absorbents, protective or support for injured or diseased tissue. Next, ideal properties of surgical dressing. Okay, it should be non-adherent to the skin surface. Non-adherent म्हणजे तुम्ही जे काही सर्जिकल ड्रेसिंग केलं असेल एखाद्या जखमेला वगैरे तर ते तुमच्या स्किनला चिटकून राहिलं नाही पाहिजे. ओके, जर तुम्ही ते रिमूव्ह करत असाल तर इझिली रिमूव्ह झालं पाहिजे. ते नॉन अडेरंट टू द स्किन सरफेस पाहिजे. त्याची जी ऍब्सॉर्बिंग कॅपॅसिटी आहे ती मॅक्झिमम असली पाहिजे. ओके, जेणेकरून त्या जखमेत जो ओलावा असेल तर ते जखमेतील ओलावा वगैरे ऍब्सॉर्ब करून जखम पटकन ड्राय होऊन ठीक होईल. ओके, बाहेरचं जर स्वेटिंग वगैरे होत असेल आणि जर त्या कॉटन मध्ये किंवा सर्जिकल ड्रेसिंग मध्ये ऍब्सॉर्बिंग कॅपॅसिटी नसेल तर तुमची जखम कोरडी होऊन ठीक होणार नाही. सो त्याच्यासाठी मॅक्झिमम ऍब्सॉर्बिंग कॅपॅसिटी पाहिजे. इट शुड बी चीप और नॉन इन्फ्लेमेबल. तो चीप पाहिजे आणि लो कॉस्टचा पाहिजे आणि नॉन इन्फ्लेमेबल पाहिजे. It should be porous to water vapor, otherwise the sweat from the surrounding skin will be accumulate and delay the healing. Okay, जे काही तुम्ही सर्जिकल ड्रेसिंग करता, एखादं वॉटर वेपर्स असतील किंवा बाहेरचं स्वेट असेल, जर वरचं जर सर्जिकल ड्रेसिंगचा लेअर असतो तर त्या वॉटर वेपरला पोरस पाहिजे, म्हणजे तिथून वॉटर वेपर इझिली गेलं पाहिजे, रिमूव्ह झालं पाहिजे. ओके, वॉटर वेपर गेलं पाहिजे. कारण जर एखादं वॉटर असेल, बाहेरचं सराउंडिंग स्वेट असेल आणि जर चुकून ते जर अक्युमुलेट झालं बाहेरचं, जखमेवरचं अक्युमुलेशन होण्यासाठी ऍब्झॉर्बिंग पॉवर पाहिजे. बट अदरवाइज द स्वेट फ्रॉम द सराउंडिंग स्किन विल बी अक्युमुलेटेड. जर सराउंडिंग स्किन मधलं जर ते अक्युमुलेट झालं तर तुमची जखम हिलिंग होईल, जखम ठीक होणार नाही. ह्या आयडियल प्रॉपर्टीज आहेत कॉटनच्या. ऑल ऑफ यू गॉट इट दिस पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay.
Next point, it should be free from foreign substance, like that causes tissue reactions such as allergy, or should be capable of being sterilized by conventional method. जर तो तुम्ही सर्जिकल ड्रेसिंग यूज करणार आहात तर त्याच्यामध्ये कोणतेही फॉरेन मटेरियल किंवा पार्टिकल नसले पाहिजेत, कारण त्याच्यामुळे बाहेरच्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे सबस्टन्समुळे ॲलर्जी होऊ शकते एखाद्या पेशंटला. त्या जखमेवरती साइड इफेक्ट होतील जर त्या सर्जिकल ड्रेसिंग मध्ये काही प्रेझेंट असेल तर. सो शुड बी कॅपेबल ऑफ बीइंग स्टरिलाइज्ड बाय कन्व्हेन्शनल मेथड. जे काही सर्जिकल ड्रेसिंगचे मटेरियल तुम्ही यूज करणार आहात ते कसे पाहिजेत, स्टरिलाइज्ड केलेले पाहिजेत. It should be capable of being sterilized by conventional method. It should be unaffected by industrial solvents such as a detergent or a oil. जे काही इंडस्ट्रियल सॉल्व्हंट असतात लाईक अ डिटर्जंट अँड ऑइल, याच्यापासून ते अनअफेक्टेड पाहिजे. नेक्स्ट, इट शुड बी सफिशियंट टेन्साइल स्ट्रेंथ. सफिशियंट टेन्साइल स्ट्रेंथ म्हणजे काय, त्या कॉटन मध्ये इलास्टिसिटी, त्या सर्जिकल ड्रेसिंग मध्ये एक सफिशियंट इलास्टिसिटी पाहिजे. एखादं तुम्ही ड्रेसिंग वगैरे केलं, सपोर्टिंग तुमचं सर्जिकल ड्रेसिंग नसेल, ओके, जर क्रॅक वगैरे असेल तर दिलेले, तर ते जे आहे सर्जिकल ड्रेसिंग तर त्याच्यामध्ये थोडीफार इलास्टिसिटी पाहिजे, सफिशियंट टेन्साइल स्ट्रेंथ पाहिजे त्या सर्जिकल ड्रेसिंग मध्ये. इट शुड बी स्मूथ ऑन अ बोथ द सरफेस. जे काही ड्रेसिंग असेल ते दोन्ही बाजूला स्मूथ पाहिजे. इट शुड हॅव अ कॉन्स्टंट फिजिकल प्रॉपर्टीज अंडर अ नॉर्मल कंडिशन ऑफ अ स्टोरेज अँड युजेस. जर तुमच्या हॉस्पिटलमध्ये व्हेरियस सर्जिकल ड्रेसिंग असतील तर त्या नॉर्मल कंडिशनला आपण ते स्टोअर करणार, त्या कंडिशनला त्यांची जी फिजिकल प्रॉपर्टी असेल ती कॉन्स्टंट राहिली पाहिजे. एखाद्या कॉटन मॉइश्चर ऑब्झर्व करतो किंवा बाकीचे फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये त्याच्या ऑर्डर कलर्स मध्ये चेंजेस होतात, तर अशा प्रकारे चेंजेस झाले नाही पाहिजे. त्यांची जी फिजिकल प्रॉपर्टी आहे ती कॉन्स्टंट राहिली पाहिजे. इथं तुमच्या आयडियल प्रॉपर्टीज ऑफ अ कॉटन कंप्लीट होतात. नेक्स्ट पॉइंट इज अ युजेस ऑफ अ सर्जिकल ड्रेसिंग. एनीवन टेल मी द युजेस ऑफ सर्जिकल ड्रेसिंग. जे तुम्हाला युजेस माहित आहेत ते सांगा. ते काय करतं सर्जिकल ड्रेसिंग? फर्स्टली ऑल ऑफ यू. प्रोटेक्ट द ऊन, ऊनला प्रोटेक्ट करतं, राईट. अनदर वन, मायक्रोऑर्गॅनिझमची ग्रोथ कमी करते. control growth of microbes. okay. Okay, uses of surgical dressing applied to a wound to promote the healing and protect the wound from the further harm. त्या woundला जे काही हार्मफुल इफेक्ट जर होत असतील तर त्याच्यापासून ते प्रोटेक्ट करतं, हिलिंग होऊ देत नाही. देन मायक्रोबियल ग्रोथ असेल तर ते कंट्रोल करतं. प्रमोट हिमोस्टॅसिस, जर ब्लिडिंग होत असेल तर ते थांबवतं. सपोर्ट देते एखाद्या इंजुरीला. देन रेड्यूस हीट लॉस, जर हीट लॉस होत असेल तर ते रेड्यूस करते. हे झाले सर्जिकल ड्रेसिंगचे युजेस. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ सर्जिकल ड्रेसिंग. Okay, in this there are 4 types of surgical dressing. First is a five. Any problem? Mute yourself. Okay. First type is a fiber or absorbent. In the absorbent cotton, there are two subtypes: medicated or non-medicated absorbent cotton. Then non-absorbent cotton, iPad, cotton ball, sanitary napkins. हे येतात फायबर अँड absorbent मध्ये. देन फॅब्रिक्स मध्ये काही असतात, प्रायमरी ऊन ड्रेसिंग असतं ते फॅब्रिक मध्ये जातात. मग त्याच्यामध्ये येतात absorbent gauze, absorbent lint, गॉज पॅड. हे येतात फॅब्रिक और प्रायमरी ऊन ड्रेसिंग मध्ये. नेक्स्ट येतात बँडेजेस. इन द बँडेजेस, इलास्टिक बँडेजेस, मस्लिन बँडेज रोल, ट्रायअँग्युलर बँडेजेस,
कॉमन गॉज रोलर बँडेजेस. इन डिटेल आपण बँडेजेसचे टाईप पुढे बघणार आहोत. फोर्थ टाईप इज ऍडेसिव्ह टाईप. सेल्फ ऍडेसिव्ह प्लास्टर, जे प्लास्टर मध्ये यूज करतात ते. झिंक ऑक्साइड ऍडेसिव्ह प्लास्टर, कॅप्सिकम प्लास्टर, बेलाडोना प्लास्टर, हे येतात ऍडेसिव्ह टाईपचे फोर टाईप. देन फर्स्ट टाइप आहे फायबर. तो आपण इन डिटेल बघूया. फायबर मध्ये येतं एक्झाम्पल येतो कॉटन. ओके, कॉटनची इन डिटेल इन्फॉर्मेशन बघूया आपण. त्याच्यामध्ये टू टाइप्स पडतात. इन दॅट फर्स्ट वन इज अ नॉन ऍब्सॉर्बंट अँड सेकंड वन इज अ ऍब्सॉर्बंट कॉटन. नॉन ऍब्सॉर्बंट नावावरूनच समजलं असेल सगळ्यांना की त्याच्यामध्ये ऍब्सॉर्बन्सी कमी असेल किंवा नसेल. रॉ कॉटन फायबर इज अ मेकॅनिकली क्लीनड ऑफ अ डर्ट and made into layer but not otherwise treated. It has a limited use for padding and covering unbroken surface. जे नॉन ऍब्सॉर्बंट कॉटन असतात ते मेकॅनिकली क्लीन केले जातात. त्यांच्यामधील जे काही डर्ट असेल, बाकीचे पार्टिकल असतील ते रिमूव्ह केले जातात. बट जे काही केमिकली प्रोसेस असतात स्टरिलायझेशनच्या वगैरे ते त्याच्यावरती केलेले नसतात. त्यामुळे डायरेक्ट वुंड वरती ते कॉटन यूज करता येईल का? यस ऑर नो? लक्ष आहे का सगळ्यांचं? येस मॅम. येस मॅडम. नॉन ऍब्सॉर्बंट कॉटन डायरेक्टली वुंड वरती अप्लाय करता येईल का? नो मॅम. ओके. नो मॅम. नो मॅम. सो इट हॅज लिमिटेड यूज फॉर पॅडिंग. पॅडिंग साठी किंवा अनब्रोकन स्किन, ज्या स्किनला ब्रेकेज नसेल किंवा इंजुरी नसेल एखादी, ते कव्हरिंग करण्यासाठी फक्त हा नॉन ऍब्सॉर्बंट कॉटन यूज केला जातो. जो ऍब्सॉर्बंट कॉटन आहे, ऍब्सॉर्बंट कॉटन इज अ प्रिपेअर्ड फ्रॉम raw fiber by a series of process that remove the natural waxes and all impurities and foreign substance and thus render the fiber absorbent. जे absorbent कॉटन आहेत ते तुमच्या जे रॉ कॉटन फायबर्स असतात जे फक्त मेकॅनिकली क्लीन केले जातात, नॉन ऍब्सॉर्बंट, ते यूज केले जातात किंवा डायरेक्ट रॉ मटेरियल घेतलं जातं ते घेतलं जातं. त्याच्यावरती व्हेरियस प्रोसेस केल्या जातात. त्याच्यामधून जे काही नॅचरल वॅक्स असेल, ऑइलचे वॅक्सेस किंवा बाकीच्या इम्प्युरिटीज असतील, फॉरेन सबस्टन्स असतील, ते काय केले जातात? रिमूव्ह केले जातात आणि तो स्टरिलाइज केला जातो कॉटन, जो की सर्जरी मध्ये वगैरे सगळीकडे यूज केला जातो ऍब्सॉर्बंट कॉटन. हे झाले टू टाइप्स ऑफ कॉटन, नॉन ऍब्सॉर्बंट कॉटन अँड ऍब्सॉर्बंट कॉटन. नेक्स्ट इन डिटेल आपण बघूया कॉटनची सिनॉनिम, biological sources, chemical constant and uses. कॉटनचे अनदर नेम यानी सिनोनिम आहेत रॉ कॉटन, प्युरिफाइड कॉटन and absorbent cotton. In that biological source of cotton are epidermal trichome of a seed of the cultivated species of Gossypium herbaceum, freed from impurities, fat and sterilizer, belonging to family Malvaceae. जो बायोलॉजिकल सोर्स म्हणजे कॉटनचा सोर्स आहे तो गॉसिपियम हर्बॅसियम. कोग्नसी मधून सायंटिफिक नेम आहे त्याला गॉसिपियम हर्बॅसियम, बिलॉंगिंग टू फॅमिली मालवासी. ओके, ट्रायकोम सगळ्यांना इमेज दिसते, सगळ्यांनी कॉटनचे ट्रायकोम्स पाहिले आहेत. कॉटनचं प्रोडक्शन कसं होतं हे सगळ्यांना माहित. त्या कल्टिवेटेड स्पेसिसचं फक्त सायंटिफिक नाव आहे गॉसिपियम हर्बॅसियम. जे ते त्याच्यापासून ते कॉटन घेतलं जातं, इम्प्युरिटीज फॅट जे काही रिमूव्ह केलं जातं, फ्री केलं जातं, फ्रीड फ्रॉम इम्प्युरिटीज फॅट आणि स्टरिलाइज केला जातो. कॉटन मध्ये कोणते कोणते केमिकल कॉन्स्टंट असतात, सबस्टन्स असतात, तर कॉटन मध्ये 90% सेल्युलोज प्रेझेंट असतो, 7.8% मॉइश्चर, वॅक्स, फॅट, ऑइल अँड सेल कंटेंट अबाउट 0.5%. हे केमिकल कॉन्स्टंट कॉटन मध्ये प्रेझेंट असतात. युजेस ऍज अ फिल्टरिंग मीडियम म्हणून कॉटनचा यूज होतो. इन अ सर्जिकल ड्रेसिंग मध्ये कॉटनचा यूज होतो. ऍब्सॉर्बंट कॉटन ऍब्सॉर्ब ब्लड because of absorbent cotton is free from impurities, fat and it is a sterilized cotton, so it is used in the
surgeries, absorb blood, pus, mucus, and prevent infection in a wound. Okay. Then next point is morphological description. In that, size of a cotton, 2.5 to 4 centimeter in a length of 2.5 to 30.5 micrometer in a diameter मध्ये त्याची साईज असते. शेप cylindrical when younger but becomes flattened and twisted as a mature. की जेव्हा त्या कॉटनची कळी असते तेव्हा सगळ्यांना माहिती एक सिलेंड्रिकल टाइप मध्ये कळी असते आणि जेव्हा तो मॅच्युअर मध्ये असेल तो फ्लॅट एंड आणि ट्विस्टेड फॉर्म मध्ये असतो. बघा याच्यामध्ये इमेज आहे फ्लॅटेड किंवा ट्विस्टेड फॉर्म मध्ये आहे. नेक्स्ट कलर कसा आहे कॉटनचा? व्हाईट. ऑर्डर कॉटनला ऑर्डर प्रेझेंट आहे का? ऑर्डरलेस. ऑर्डरलेस. टेस्ट असते का कॉटनला एखादी? टेस्टलेस. एक्स्ट्रा फीचर काय सांगू शकाल? कॉटन कसं असतो? हार्ड की सॉफ्ट? सॉफ्ट. ओके. सॉफ्ट, फाईन, फिलामेंट लाईक हेअर्स असतात विच आर युनिसेल्युलर. ओके. नेक्स्ट आपण बघूया पॅकेजिंग अँड स्टोरेज. आदित्य कनेरे प्रेझेंट आहेत. आदित्य कनेरे, आदित्य कनेरी. तुम्हाला लेक्चर मधून रिमूव्ह केलं जातं. जेव्हा तुम्ही रोल नंबर टाकताल तेव्हा माझ्या लेक्चर मध्ये जॉईन व्हायचा. विदाउट रोल नंबर जर मला कधी लेक्चर मध्ये जॉईन दिसला तर इथून पुढे एका सुद्धा लेक्चरला माझ्या जॉईन व्हायचं नाही. रिमूव्ह केलं जातं तुम्हाला. Okay, next point is packaging and storage. Packages are in a roll of not more than 500 gram of a continuous lap wrapped with lightweight paper and sealed in a well closed container. All of you know that the cotton आपण मार्केट मधून विकत घ्यायला गेलो की रोल मध्ये प्रेझेंट असतात, राईट? मग ते जे कॉटनचे रोल आहेत आपण जो परचेस करतोय ते 500 ग्रॅम पेक्षा जास्त नसायला पाहिजे त्यांचं वेट. कंटिन्युअस लॅप वॅप्ड विथ लाईट वेट पेपरने ते रॅप केलेले असतात आणि सील्ड इन अ वेल क्लोज कंटेनर. नेक्स्ट पॉइंट आहे लेबलिंग. Label bear a statement that sterility cannot be guaranteed if the package bear evidence of damage or if package has been opened previously. लेबल मध्ये स्टेटमेंट क्लिअर करायची की शाहिस्ता स्टरिलिटी जी काय आहे, जर एखादं पॅकेज ब्रेक झालं असेल किंवा डॅमेज झालं असेल तर त्या पॅकेजच्या स्टरिलिटीची आपण गॅरंटी देऊ शकत नाही. स्टरिलिटी कॅनॉट बी गॅरंटी इफ द पॅकेज बिअर एव्हिडन्स ऑफ अ डॅमेज इफ अ पॅकेज हॅज बीन ओपन प्रिव्हियसली. नेक्स्ट आपण बघणार आहोत इव्हॅल्युएशन टेस्ट ऑफ कॉटन. जर आपण कॉटनचे मॅन्युफॅक्चरिंग केलं, त्याचं प्रोडक्शन केलं, आफ्टर प्रोडक्शन तुम्ही त्याच्यावरती व्हेरियस केमिकल किंवा मेकॅनिकल प्रोसेस करणार फॉर रिमूव्हिंग डर्ट्स, एक्स्ट्रा पार्टिकल्स, केमिकल प्रोसेस करणार, त्याच्यामधून व्हेरियस वॅक्सेस, फॅट रिमूव्ह करण्यासाठी स्टरिलाइज करणार आणि आफ्टर जेव्हा तुम्ही हे सगळ्या प्रोसेस कम्प्लीट करणार असाल आणि मार्केटमध्ये तुम्हाला तो प्रोडक्ट तुमचा घेऊन जायचा आहे तर त्याच्या अगोदर त्यावरती तुम्हाला काही इव्हॅल्युएशन टेस्ट करावे लागणार की तो जो कॉटन आहे तो स्टरिलाइज्ड आहे का, त्याच्यावरती कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत का, तो पूर्ण क्वालिटी कंट्रोल टेस्ट पास आहेत का हे आपण इव्हॅल्युएशन थ्रू चेक करणार. Firstly is the identification test. In that, when treated with the iodinated zinc chloride solution, the fiber become violet. जेव्हा तुम्ही कॉटन घेणार
तो कॉटन तुम्ही काय करणार, ट्रीट एक आयोडिनेटेड झिंक क्लोराईड सोल्युशन तुम्हाला दिलं जाईल, तुम्ही त्याच्यावरती ते सोल्युशन स्प्रेड करायचं. जर त्या फायबरचा, कॉटन मधल्या फायबरचा कलर व्हायोलेट मध्ये चेंजेस झाला तर तुमची ती टेस्ट पास असेल. देन नेक्स्ट इज अ मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन. इन दॅट फर्स्टली तुम्ही ह्याच्यामध्ये कॉटन घ्यायचा. ओके, तो कॉटन काय करणार, शोज द लेंथ ऑफ each fiber to be up to 4 centimeter and width up to 40 micrometer and the shape being flattened tube with a thick rounded matter and a twisted. Only occasionally one fiber is observed. ह्याच्यामध्ये काय करायचं की मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन स्लाइड वरती पूर्ण कॉटन स्प्रेड करायचा. स्प्रेड केल्यानंतर एकदम ह्याच्यामध्ये थिन मध्ये नाही, एकदम थोड्या प्रमाणात कॉटन घ्यायचं आणि स्प्रेड करायचं आणि त्याच्यामधले जे फायबरची साईज असेल ती तुम्ही ऑब्झर्व करायची. 4 सेंटीमीटर त्याची काय, अप टू 4 सेंटीमीटर अँड विड्थ अप टू 40 सेंटीमीटर फायबर त्याच्यामध्ये प्रेझेंट असले पाहिजे आणि त्याचा शेप कसा असला पाहिजे, फॅटेंड ट्यूब मध्ये त्याचा शेप असला पाहिजे, थिक राऊंड मॅटर आणि ट्विस्टेड शेप त्याचा असला पाहिजे. ओनली ऑकेजनली एखादा फायबर काय होतं त्याच्यामध्ये ऑब्झर्व होतो. नेक्स्ट टेस्ट इज अल्कलिनिटी और ऍसिडिटी. याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की तो कॉटनचा जो पीएच आहे तो अल्कलाइन आहे का ऍसिडिटी आहे. आपल्याला जर तो न्यूट्रल भेटला तर तो आपण काय करणार, यूज करणार. जर तो अल्कलिनिटी असेल किंवा ऍसिडिटी असेल तर तो आपण यूज करायचा नाही. तर त्याच्यासाठी फर्स्टली तुम्ही काय करणार, थ्रोली सॅच्युरेटेड अबाउट 10 ग्रॅम विथ 100 ml ऑफ रिसेंटली बॉइल्ड अँड कोल्ड वॉटर. Then with the aid of a glass rod, press out 225 ml portion of water into white porcelain dish. याच्यामध्ये तुम्हाला बॉइल्ड वॉटर किंवा कोल्ड वॉटर घ्यायचं आहे किंवा डिस्टिल वॉटर घ्यायचं. त्याच्यामध्ये तुम्ही 10 ग्रॅम कॉटन ऍड करणार. वेट करून कॉटन घ्यायचा 10 ग्रॅम. त्याच्यामध्ये तुम्ही 10 ग्रॅम विथ 100 ml ऑफ रिसेंटली बॉइल्ड किंवा कोल्ड वॉटर घ्यायचं. त्या कॉटन मधला जो वॉटर असेल त्याला तुम्ही हात लावायचा नाही, कारण ज्या हातावरती मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा काही प्रेझेंट असेल तर त्या कॉटनला लागू शकतात. सो तुम्ही ग्लास रॉड घ्यायचा, त्या कॉटनला प्रेस करायचं आणि जेवढं काही वॉटर तुम्हाला त्या कॉटन मधून भेटेल, ओके, 10 ग्रॅम मध्ये आपण 100 ml वॉटर ऍड केलंय, ओके, आणि ग्लास राऊंड न प्रेस करून आपण ते वॉटरचं पोर्शन रिमूव्ह केलंय. मग ते जे वॉटर तुम्हाला भेटेल त्याचे 2 पोर्शन मध्ये डिवाइड करायचं. 2 टेस्ट ट्यूब घ्यायच्या, दोन्ही पोर्शन मध्ये ते डिवाइड करून ठेवायचं. मग एका पोर्शन मध्ये काय करणार तुम्ही, 1 पोर्शन ऍडेड 3 ड्रॉप्स ऑफ फिनॉल्फ्थॅलीन. एका पोर्शन मध्ये तुम्ही 3 ड्रॉप फिनॉल्फ्थॅलीनचे ऍड करणार. ही टेस्ट ट्यूब बाजूला ठेवून द्यायची. सेकंड टेस्ट ट्यूब टेक अँड देन दिस ऍड द 1 ड्रॉप ऑफ मिथाइल ऑरेंज. त्याच्यामध्ये 1 ड्रॉप मिथाइल ऑरेंजचा ऍड करायचा. ऑब्झर्व दिस टू टेस्ट ट्यूब कलर डेव्हलप्स इन आयदर पोर्शन इज पिंक जर होत असेल तर ती टेस्ट तुमची फेल असेल. दोन्ही मध्ये तुम्हाला नो पिंक कलर डेव्हलप इन आयदर पोर्शन, कोणताही कलर डेव्हलप झालेला दिसला नाही पाहिजे. जर पिंक कलर डेव्हलप झाला तर तुमची टेस्ट फेल झाली आहे आणि जर कोणताही कलर डेव्हलप नाही झाला तर तुमचं सोल्युशन न्यूट्रल आहे. ओके, म्हणजे तुम्हाला तो कॉटन यूज करता येईल. नेक्स्ट आहे सरफेस ऍक्टिव्ह सबस्टन्स. इन दॅट जे आपण अगोदरच्या टेस्ट मध्ये वॉटर यूज केलं कॉटन मधून प्रेस आउट करून, त्यातलं 10 ml सोल्युशन तुम्ही घ्यायचं. त्या 10 ml सोल्युशन तुम्ही एखाद्या क्लोज्ड टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायचं. ओके, आणि ती जी टेस्ट ट्यूब आहे तुम्ही 30 टाइम्स फिगरसली शेक करायची 10 सेकंद. 10 सेकंद मध्ये तुम्हाला 30 वेळा तर ती शेक झाली पाहिजे. अशा प्रकारे कंटिन्यू फास्टली तुम्ही ते 10 ml सोल्युशन घेतलेलं शेक करायचं. सोल्युशन कुठलं घेतलं आहे, कॉटन मधून प्रेस आउट केलेलं सोल्युशन आहे, ते तुम्हाला विगरसली शेक करायचंय. आणि अलाउ स्टँड फॉर 1 मिनिट. 1 मिनिट ठेवून 5 मिनिट ठेवून द्या. 5 मिनिटानंतर तुम्ही ऑब्झर्व करा की त्याच्यावरती फोम प्रेझेंट आहे. जिथं तुमचं अप्पर पोर्शनला लिक्विड संपेल त्याच्यावरती फोम असेल. तो जो फोमची स्ट्रेंथ आहे, हाईट आहे,
त्या फोमची हाईट 2 mm पेक्षा जास्त नसली पाहिजे. तुम्ही स्केलनी मेजर करायची की त्या फोमची जी हाईट आहे ती 2 mm पेक्षा कमी आहे का, त्याच्यापेक्षा कमी असली पाहिजे, जास्त नसली पाहिजे. जर तो फोम खूप आला असेल, 2 mm पेक्षा जास्त त्याची हाईट आली असेल, तर तुम्ही तो कॉटन यूज करायचा नाही. ओके. देन नेक्स्ट इज सिंकिंग टाइम. तर सिंकिंग टाइम म्हणजे की तुमचा जो कॉटन, एका बीकर मध्ये मी वॉटर, डिस्टिल वॉटर घेतला आणि फॉर एक्झाम्पल मी 5 ग्रॅमचा कॉटन घेतला. मी तो कॉटन एका छोट्याशा बास्केटमध्ये किंवा त्याचा सर्कल बनवणार आणि वरतून सोडून देणार. तो कॉटन सोडून दिल्यानंतर त्या कॉटनला बॉटमला, त्या बीकरच्या बॉटमला जायला किती वेळ लागतो? 2 सेकंद, 1 सेकंद, 5 सेकंद. तर तो टाइम मी कॅल्क्युलेट करणार. तो जो टायमिंग आहे तो 10 सेकंद पेक्षा जास्त नसला पाहिजे. म्हणजे मी कॉटन सोडल्यानंतर बॉटमला जाईपर्यंतचा जो वेळ आहे तो 10 सेकंद पेक्षा कमी पाहिजे. जर 10 सेकंद पेक्षा जास्त असेल तर समजायचं त्या कॉटन मध्ये व्हेरियस जे काही असेल ते मटेरियल प्रेझेंट आहे आणि तो आपण यूज करू शकत नाही. Pack up a 5 gram of absorbent cotton loosely in the basket and drop it at a height of 10 mm on the surface of water. 10 mm वरती सरफेस वरती वॉटरच्या धरायचा आणि सोडून द्यायचा. ड्रॉप इट. देन contained in a beaker should not be more than a 10 second. 10 सेकंद पेक्षा त्याला जास्त वेळ नाही झाला पाहिजे खाली बॉटमला जायला. ही झाली सिंकिंग टाइम. सिंकिंग टाइम म्हणजे कॉटनला बॉटमला जायला जो वेळ लागतो त्याला बोलणार तुम्ही सिंकिंग टाइम. MCQ तुम्हाला याच्यावरती विचारला जातो की कॉटनचा सिंकिंग टाइम किती आहे म्हणून. ओके. तर नॉट मोर दॅन द 10 सेकंद. नेक्स्ट फिफ्थ टेस्ट इज अ वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. मी जर 5 ग्रॅम यानी 1 ग्रॅम कॉटन घेतला असेल तर नॉट लेस दॅन 23 पर ग्रॅम. ओके. एका ग्रॅम मध्ये 23 ग्रॅम एवढं वॉटर बसलं पाहिजे. ओके. जर 5 ग्रॅम मध्ये किती वॉटर असलं पाहिजे? एका ग्रॅम मध्ये 23 ग्रॅम वॉटर बसलं पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी नसलं पाहिजे. 23 तर त्याच्यामध्ये वॉटर ऍब्सॉर्बिंग कॅपॅसिटी पाहिजे. सो 5 ग्रॅम मध्ये किती असेल ऍब्सॉर्बिंग कॅपॅसिटी मिनिमम? ऑल ऑफ यू. 115 gram. 115 115 ग्रॅम. ओके. तर एका ग्रॅम मध्ये 23 ग्रॅम एवढं पाहिजे. नॉट लेस दॅन द 23 ग्रॅम पर ग्रॅम. नेप्स म्हणजे काय? तर नेप्स म्हणजे जर एखादा धागा घ्या आपला, धागामध्ये जर गुंता झाला असेल तर गाठी होतात, राईट. तसंच आपला कॉटन आहे, कॉटनच्या फायबर्स असतात जे आपण ओपन केल्यानंतर त्या फायबर्स मध्ये जर गाठी, नेप्स जर प्रेझेंट असतील तर 5 ग्रॅमचा मी कॉटन घेतला, राईट. स्प्रेड थिन लेअर ऑफ 5 ग्रॅम ऑफ ऍब्सॉर्बंट कॉटन. मी 5 ग्रॅमचा कॉटन घेतला आणि तो ग्लास प्लेट वरती स्प्रेड केला आणि मी ऑब्झर्व केला. तर त्या 5 ग्रॅमच्या कॉटन मध्ये एका ग्रॅम मधला मी ऑब्झर्व केला तर एका ग्रॅम मध्ये मला 500 पेक्षा कमी नेप्स दिसले पाहिजे. म्हणजे त्या नेप मध्ये एखाद्या दोऱ्यात कसा गुंता झाल्यानंतर गाठी, तसं त्या कॉटन मध्ये गुंता नसला पाहिजे, नेप्स म्हणजे गाठी नसल्या पाहिजे छोट्याशा. तर एका ग्रॅम मध्ये 500 पेक्षा कमी गाठी पाहिजेत, तर तो तुमचा कॉटन पास होणार. स्प्रेड थिन लेअर ऑफ 5 ग्रॅम ऑफ ऍब्सॉर्बंट कॉटन for an area of 450 square centimeter uniformly between 2 glass plates आणि view by naked eye. ओके. 2 ग्लास प्लेटली तुम्ही व्ह्यू करणार आणि तुमच्या डोळ्यांनी बघणार. मायक्रोस्कोप खाली तुम्हाला ऑब्झर्व करायची गरज नाही. स्वतःच्या डोळ्यांनी व्ह्यूड बाय नेक्ड आयज अंडर ट्रान्समिटेड लाईट पास करायची एखादी ट्रान्समिटेड आणि ऑब्झर्व करायचा. तर त्याच्यामध्ये किती नेप्स? should not be more than 500 naps per gram of absorbent cotton. Okay, ही टेस्ट समजली सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Next test is water hole. Next test is a water substance, water soluble substance. तर एखाद्या कॉटन मध्ये वॉटर सोल्युबल सबस्टन्स आहे नॉट मोर दॅन द 0.5%, इथर सोल्युबल सबस्टन्स नॉट मोर दॅन द 0.5%, सल्फेटेड ऍश नॉट मोर दॅन द 0.5%, लॉस इन ड्राइंग
to check the percentage weight by weight of a volatile and moisture substance not more than 8.0 percentage weight by weight. तर ह्याच्यामध्ये जे वॉटर सोल्युबल सबस्टन्स, इथर सोल्युबल सबस्टन्स, सल्फेटेड ऍश ह्या सगळ्यांची जी व्हॅल्यू दिली ती 0.5%. लक्षात राहील, एमसीक्यू साठी कोणताही विचारला जातो की सल्फेटेड ऍश ची कितीपर्यंत त्याची असेल क्वांटिटी, नॉट मोर दॅन 0.5%. लॉस ऑन ड्राईंग ची कॅपॅसिटी not more than the 8.0% weight by weight. Last test is a fluorescence test. तर ह्याच्यामध्ये काय करायचं, 5 mm thickness layer examined under the 365 nanometer ultraviolet lamp. It shows only a slight brownish violet fluorescence, a few yellow particles, not more than few fibers show an intense blue फ्लोरोसन्स. तर याच्यामध्ये तुम्ही 5 mm थिकनेसचा कॉटन काय करणार आहे, ऑब्झर्व करणार आहे. अंडर किती याला नॅनोमीटरला, 365 नॅनोमीटरला तुम्हाला तो कॉटन युव्ही लॅम्पच्या अंडर ऑब्झर्व करायचा आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला शोज ओनली अ स्लाइट ब्राउनिश व्हायोलेट फ्लुरन्स, त्याच्यामध्ये फक्त स्लाइट ब्राउनिश व्हायोलेट फ्लुरन्स किंवा थोड्या प्रमाणात येलो पार्टिकल दिसले पाहिजेत. जर त्याच्यामध्ये ब्ल्यू फ्लुरोसन्स दिसत असेल तर तो खूप कमी प्रमाणात दिसला पाहिजे. जर जास्त दिसत असेल तर तो कॉटन यूज करायचा नाही. त्याच्यामध्ये फक्त व्हायोलेट आणि येलो पार्टिकल दिसले पाहिजे. नॉट मोर दॅन द फ्यू फायबर शो अन इंटेन्स ब्ल्यू फ्लुरोसन्स. ओके, up to this any queries all of you? No, madam. No, ma'am. नेक्स्ट ऍब्सॉर्बन कॉटनचे टाइप बघणार आहोत. ऍब्सॉर्बन गॉड्स मीन्स गॉज इज अ थिन ट्रान्सलंट फॅब्रिक विथ अ लूज ओपन वेव्स. इथपर्यंत आपण फायबर्स पाहिले कॉटन. ओके, आता आपण फॅब्रिक बघणार आहोत. फॅब्रिक मध्ये येतात ऍब्सॉर्बन गॉज येतात, मग व्हेरियस गॉज किंवा बँडेजेस येतात. तर गॉज हे एक थिन ट्रान्सलुसंट फॅब्रिक आहे विच इज अ लूज ओपन वेव्ह. दिस इज यूज ॲज अ ऍब्सॉर्बन मटेरियल म्हणून गॉज यूज केले जातात. ओके, ऑल ऑफ यू आय विल शो द इमेज गॉज. वेट फॉर 2 minutes. हे आहेत गॉज. ओके, टिश्यू पेपर सारखे असतात ऍब्सॉर्बन गॉज, किंवा हे आहेत रिबन गॉज, जे रिबन टाइप असतात, याला बोलतात गॉज. ओके, हे ऍब्सॉर्बन रिबन गॉज येतात आणि बिफोरचे जे बघितले ते ओनली ऍब्सॉर्बन गॉज. देन गॉज मीन्स this is used as absorbent material, also used in a compress and bandages to cover and product of wounds without preventing contact with the air. Then classification of a gauze, first is a class absorbent gauze. Okay, in a surgical aid मध्ये त्याचा यूज केला जातो for a operative preparation, for a cleansing and swabbing, for a direct wound dressing. All of you know that the tissue paper चा यूज कशासाठी केला जातो? टिश्यू पेपर माहित आहेत का सगळ्यांना? Yes, ma'am. टिश्यू पेपरचा यूज कशासाठी केला जातो? काय करता टिश्यू पेपरचा यूज तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर? प्रॅक्टिकल तर तुम्ही प्रॅक्टिकल तर परफॉर्म केलेच नाहीत. कशासाठी? क्लीन करण्यासाठी. क्लीन करण्यासाठी. ओके, इन सर्जिकल एड मध्ये पण त्याचा क्लिनिंग साठी, स्वॅबिंग साठी किंवा प्री ऑपरेटिव्ह प्रिपरेशन साठी यूज केला जातो. एखादं सर्जरी किंवा ऑपरेशन असेल तर सगळे जे तुमचं इन्स्ट्रुमेंट असतील ते क्लीन करण्यासाठी किंवा वुंड ड्रेसिंग साठी पण ते वेगवेगळ्या प्रकारचे ऍब्सॉर्बन गॉज असतात, ते काय केले जातात, यूज केले जातात. नेक्स्ट आपण बघणार आहोत, हे आहेत ऍब्सॉर्बन गॉज. नेक्स्ट आहेत absorbent ribbon gauze. In the absorbent ribbon gauze, unmedicated ribbon gauze, याला unmedicated ribbon gauze बोलतात. It consists of cloth of a plain wave supplied in a ribbon of a various width and length. The threads are a cotton or a rayon.
ओके, हे आहेत ऍब्सॉर्बंट गॉज जे नॉर्मली ड्रेसिंग साठी, सर्जिकल ड्रेसिंग साठी युज केले जातात, सगळ्यांना माहित आहेत. ह्याच्यामध्ये बघा थ्रेड्स आहेत. ओके, कॉटनच्या किंवा रेयॉनच्या थ्रेड्स असतात. युजेस, इट इज यूज टू पॅक द सायनस, थ्रोट, डेंटल कॅव्हिटीज अँड ओपन इन्फेक्टेड वुंड टू असिस्ट द हिलिंग. एखादं इंजुरी झाले असेल, वुंड असेल, तर ते इन्फेक्टेड वुंड असेल तर ड्रेसिंग करण्यासाठी हे सर्जिकल ऍब्सॉर्बंट रिबन गॉज यूज केलं जातं. ओके, नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू. ओके. Yes, ma'am.